तर सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक झाली आहे आणि चेंबूरमध्ये आरोपीची कसून चौकशी केली जाते। या चौकशीनंतर आरोपीला खार पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं आणि आता आरोपीला वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हजर केलं जाणार आहे। चेंबूरमध्ये चौकशी झाल्यानंतर या आरोपीला खार पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। आपण आणखी माहिती घेऊयात। प्रणाली, काल बरोबर किती वाजता या आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर पुढे काय काय घडलं? कार खरं तर रात्री या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला चेंबूरचं जे युनिट 6 आहे तिथं नेण्यात आलं। त्या ठिकाणी त्याची चौकशी करण्यात आली आणि पहाटे 4च्या सुमारास त्याला या खार पोलीस स्टेशन या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। आणि आता अशी माहिती मिळते की पहिल्यांदा या आरोपीनं आपलं नाव विजयदास असल्याचं सांगितलेलं होतं, परंतु आता त्याचं नाव हे दुसरं असल्याचं पोलीस तपासामध्ये उघडकीस आलेलं आहे। याचा अर्थ पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवलेला आहे आणि त्यानंतर तो हळूहळू सत्य ओकायला लागलेला आहे। आता आपण सध्या जर बघितलं तर मी खार पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे। एकीकडे या आरोपीला खार पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेलं आहे, तर दुसरीकडे बांद्रा पोलीस स्टेशन इथं पत्रकार परिषद घेऊन हे संपूर्ण सर्च ऑपरेशन कशा पद्धतीनं राबवलं गेलं, कुणी कुणी राबवलं, आरोपीला पकडण्यामध्ये कशा पद्धतीनं यश आलं आहे आणि नेमके कुठले मुद्दे हे आरोपीपर्यंत पोहोचण्यास यशस्वी ठरलेले आहे हे या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं जाईल। परंतु ठाण्याच्या कासरवडवलीच्या जवळच्या भागातला जो जंगल परिसर आहे या परिसरातून या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। 4-5 दिवस पोलिसांना गुंगारा देणारा या आरोपीला ठाणे पोलीस आणि जी खास पथकं तयार करण्यात आलेली होती त्यांच्या माध्यमातून पकडण्यात आलेलं आहे। एकूणच जर आपण बघितलं तर गेले हे 4-5 दिवस पोलीस त्याच्या मागावर होते, बऱ्यापैकी टीम करण्यात आलेल्या होत्या आणि या सगळ्या टीम वेगवेगळ्या दिशेनं तपास करत असताना अगदी काखेत कळसा गावाला वळसा असा प्रकार घडलेला दिसून येतोय। ठाण्यातल्या कासरवडवली परिसरातल्या जंगलाच्या भागामध्ये काल रात्री त्याला पकडण्यात आलेला आहे आणि पहाटे 4च्या सुमारास त्याला या खार पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलंय। त्यानंतर आज त्याला 11 वाजताच्या सुमारास कोर्टामध्ये सादर केलं जाईल। आज रविवार आहे, त्यामुळे कोर्ट सुट्टीवर आहे, त्यामुळे सुट्टीच्या कोर्टात त्याला सादर केलं जाणार आहे। या ठिकाणी न्यायाधीश कोण असतील हे अजून कळू शकलेलं नसलं तरीही आज जर बघितलं तर आरोपीला अटक झाल्यानंतर सगळी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करून त्याचा जबाब नोंदवून त्याला कोर्टामध्ये सादर केलं जाणार आहे। बिलकुल।